मगाशी सुरेशची सुरुवात केली तशी आणि सगळ्यांना माहिती आहे तसं आता सर्वपल्ली राधाकृष्णन त्यांच्या स्फूर्तीतीर्थ आपण शिक्षक दिन साजरा करतो आणि अशा उंच लोकांच्या आपण तुलना आपली स्वतःची करणं ते थोडंसं वेळ होतं आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यार्थ्यांनी ती करणं मला ते योग्य वाटणार नाही. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आपल्याबरोबर उपस्थित असणारे लिंदे सर, एखाद्या शिक्षकाने माझ्याबरोबर उपस्थित असणं ही किती मोठी गोष्ट आहे हे फक्त मलाच नाही. म्हणजे एखाद्या शिक्षकाने माझ्याकडे शिकवायला यायचं म्हणजे त्याच्यातून किती फोडण्या बिडण्या टाकल्या जातात. त्याच्यानंतर सुद्धा एखादा व्यक्ती 4 ते 5 वर्ष माझ्याकडे टिकतो. सरांचं पहिलं कौतुक करतो की बाबा इतके दिवस सुरुवात होती की पेमेंट होणार नाही, वेळेवर होणार नाही, तसं त्याचं होतही नाही वेळेवर पेमेंट. तर तरी पण ते टिकून आहे. पहिल्या सगळ्यात महत्त्वाचं शिक्षक मी संधी साधतो की मी त्यांचा आभार मानावा. मी आज ठरवलं होतं शिक्षक दिन मी खूप ठरून म्हणून बऱ्याच गोष्टी बोलणार, पण इथे उभा राहिल्यानंतर असं वाटतं ठीक आहे चला कशाला दुसऱ्याची नाव घ्यायची. हाच तो दिवस नाही की आपण त्या गोष्टीबद्दल बोलावं. पण कुठेतरी पाठीमागं वाचलंय की ज्यांनी आपला संघर्ष पाहिलेला नाही ना त्यांनी आपल्याबरोबर बोलू नये, आपल्याबद्दल बोलू नये. आणि मी शक्यतो पाठीमागच्या आठवणीत रमत नाही कारण त्या खूप त्रासदायक आहेत. ज्या माणसाने चपात्याला लावायला तेल नाही अशी दिवाळी काढली तो माणूस ती दिवाळी परत आणण्याचा प्रयत्न काय करेल. जो माणूस ट्रेननी गेल्यानंतर 10ला उतरायचा 10:30ला, त्याचं कॉलेज 10ला चालू झालेलं असायचं आणि तो रेल्वे स्टेशन पासून रस्ता पेठेच्या टिळक आयुर्वेदिक पर्यंत पळत जायचा, तो कशाला हे आठवेल की मी पाठमध्ये कसे दिवस काढले. ज्यावेळेस तो त्या कॉलेजच्या प्राचार्याच्या हातापाया पडतो की बाबा मला माझं घर चालवण्यासाठी मला माझा क्लास चालवायचे आणि मला तुम्ही कसल्याही परिस्थितीत लवकर सोडा, प्रॅक्टिकल सोडू, त्यासाठी सेक्शन चालू होतं. खूप हातापाया पडल्यानंतर मला परमिशन मिळाली की 4:30 वाजता तुम्ही जाऊ शकता. 4:45ला हैदराबाद असायची, केडगावला उतरायची. ती हैदराबाद कधी कधी मी अशी पळत पळत येऊन फलाटाच्या वरून अशी वरून जाताना बघितली, त्यावेळेस माझ्या डोळ्यात आलेलं पाणी. ज्यांनी पाहिलेलं नाहीये त्यांनी तर माझ्याबद्दल बोलणं चुकीचंच आहे, पण मी सुद्धा त्या आठवणीत राहण्याचा प्रयत्न करत नाही कारण त्या माझ्यासाठी जास्त करत नाही. म्हणून शक्यतो मी असा विचार करत नाही की आपण पाठीमागं जावं, पाठीमागच्या गोष्टीचा उलगडा त्याच्याबद्दल बोलावं. पण झालं काय माहिती का मला, शिक्षक दिन मी ही संधी साधतो की मी शिक्षक म्हणून कसा घडत गेलो आणि त्या निमित्ताने तुमच्यावर काही गोष्टी बोलायचा मला नक्कीच असं मला वाटतं की ही संधी चांगली आहे. 2021 नंतर एखाद्या व्यक्तीचं प्रतिमेचं किती भंजन केलं जावं, त्या व्यक्तीची किती चिरफाड केली जावी हे मी आपल्या भागात अभ्यासून पाहिलं. मी नेहमी म्हणतो नशिबाने आलत पांडे, नशिबाने आलत पांडे की तो कुठे जन्माला आला नाही. लोक चांगली आहेत वरवणची लोक चांगली आहेत, नाहीतर माझ्यासारख्या माणूस किती वर्ष टिकला नसतात. पण काही अति उच्च विद्याविभूषित आहेत असं त्यांना वाटतं, पण ते पदवी झाले. अशा पदवीधरांना असं वाटतं की ज्यांनी 12वी शिक्षण घेतले ते काही ते शिकू शकत नाही. म्हणून मी म्हणतो आलक पांडे ड्रॉप आउट आहे. आलक पांडेला सुद्धा लोकांनी वेड्यात काढलं असतं, मग कसं काय शिकवतो. म्हणून नशिबाने म्हणून तो फिजिक्सवाला करू शकतो. एक तास होता कदाचित तो सुद्धा ह्याच्यात गेला असता, तो आम्हाला गेला असता आणि एवढ्या पद्धतीने टॉर्चर केल्यानंतर नक्कीच गेला असता. मला असं वाटेल की शिक्षक दिनाच्या दिवशी या गोष्टीवर बोलावं का. एकतर एक चांगला संस्कार असं सांगतो की आपली रेषा मोठी करावी, दुसऱ्यांच्या रेषा छोट्या करण्यात कोणाला इंटरेस्ट असला नाही पाहिजे. आणि मी आजपर्यंत याच मताचा नाही गेलोय की आपली रेषा मोठी करावी. खूप सर्टिफिकेट आहे, खूप सर्टिफिकेट मिळवले, स्पर्धा केली, वेगवेगळ्या स्तरावर बॅडमिंटन खेळलो, फुटबॉल खेळलो, खो खो खेळलो, वादविवाद स्पर्धा केल्या, प्रश्नमंजुषा स्पर्धा केल्या, निबंध स्पर्धा केल्या. नुसत्या केल्या नाही, सहभागाचं पत्र नाही, प्रमाणपत्र नाही मिळवलं, जिंकलेले प्रमाणपत्र मिळवलं. मला आठवते की 3 वर्षापूर्वीचे एक प्रसंग आहे. माझा मित्र आहे वसंत चव्हाण म्हणून,
त्यांनी मला बोलून घेतलं आणि आम्ही बराच वेळ, तुम्ही जर पाहिलं असेल तर हडपसर मध्ये स्वर्गाच्या अलीकडे एक कुमार पॅसिफिकचा मॉल आहे. त्या मॉलच्या बाहेर आम्ही रात्री 2:30-1 वाजेपर्यंत चक्र आम्हाला दोघंच होतो बाहेर. थोडी फार गर्दी असेल कोण वॉचमन बिचमन चुकूनच एखादा कोणतरी आला तिथे तर, आणि आमचं चाललो होतो. तो जरा त्यावेळेस डाएट करत होता आणि तो माझ्याबरोबर त्याची शतपावली पूर्ण करून घेत होता. त्यावेळेस मी ह्या विषयावर चर्चा केली. त्याने मला एक वाक्य सांगितलं, तुझ्यासारख्या प्रचंड बुद्धिमत्ता असणाऱ्या माणसाला तुझं स्वतःच हे सिद्ध करताना, कुणासाठी सिद्ध करतो आम्हाला माहित नाही, पण हे सिद्ध करताना आम्हाला बघवत नाही, त्यामुळे इथून पुढे तू हे करायचं नाही. आणि मी त्याला त्यावेळेस शब्द दिला होता, इथून पुढे मी हे करणार नाही, आणि मी ते ऑलमोस्ट टाळलो. त्याच्या आदल्या वर्षात मला त्याची कधी गरज पडली नाही. माझं नशीब खूप चांगलं आहे, खूप प्रेम देणारी पोरं भेटली मला. म्हणजे दोन्ही जायचा त्याच्यात मी जसे पुढे पोरं शब्द वापरेल, संकल्पना कॉन्सेप्ट अशी आहे, विद्यार्थी फक्त मुलं आहेत अशा प्रकारे नाही. प्रवासाची सुरुवात ज्या वेळेस झाली त्यावेळेस 7 विद्यार्थी माझ्याकडे होते. अनिश शेख, विकास देवेकर, समाधान निंबोरे, चंद्रकांत गायकवाड, जोशी, कोकण डॉक्टर आहे महेश देवेकर, 6 झाले. 7 मला आठवत नाही, आत्ता पटकन हे करत नाही. या 7 वर्षांपासून मी सुरुवात केली. आणि इथे पहिला क्लास आपण ज्यावेळेस घेतला 87 मुलं आपल्याकडे होती पहिल्याच बॅचला सुरुवात केली. आणि हे फक्त माऊथ पब्लिसिटी मुलं होतं. आणि त्या मुलांचं जे आपल्यावर प्रेम असेल त्याच्यामुळे मला अशी रिकॉर्ड करायचा प्रयत्न केला. पहिला शिक्षक दिन, पहिला वाढदिवस तो पोरांनी इथे साजरा केला. आणि ऍक्च्युली त्यावेळेस तुम्ही खूप अल्लड होते. म्हणजे ऍक्च्युली क्लास हा माझ्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पैसे मिळवण्यासाठीचा एक व्यवसाय होता. हळूहळू मुलांचं आपल्यावर असणारं प्रेम मुलांच्या भाषणातून कळायला लागलं. जसं कोणी म्हणतं की माझ्या डोळ्यात दिसतं की मी खूप प्रामाणिकपणे शिकवतो, त्या पोराच्याच डोळ्यात दिसतं की त्यांचा आपल्यावर जीव असायचा. अरे ह्या वयात मुलांना ना व्यक्त होता येत नाही, जे आता आपण पाहिलं, पण ते त्याचं तिथे त्यांचं फिलिंग असतं ना, रॉ फिलिंग, ते खरं मनापासून असतं. त्याचं सुयशच्या बोलण्यात जाणवत होतं. असं कितीतरी मुलांच्या भाषणात मध्ये दिसत आलं आणि हळूहळू मला जाणवायला लागलं. एक प्रसंग पण मला आठवतो, मी सगळ्यात सांगणार नाही, पण एका प्रसंगात तिथे एक व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीने माझ्या पोरांना सांगितलं की तुम्ही ज्या व्यक्तीला देव मानता तो व्यक्ती देव. मी कधी स्वतःला देव म्हणलेलं नाही, हाडा मासाचाच माणूस आहे मी. आणि माझ्या एवढा म्हणजे मी किती खराब दर्जाचा माणूस आहे फक्त माझी बायको सांगू शकतो. मग मला माहितीये मी प्रतिमा जरी किती चांगली निर्माण केली आणि मी किती दाखवली प्रतिमा मी असा आहे, मला माहिती माझे लिमिटेशन्स काय. मी कधी देव होण्याचा प्रयत्न केला नाही आणि मला त्यात इंटरेस्ट नाही. आणि मी तुम्हाला नेहमी म्हणतो, आणि पुतळा बांधायची तर मला कधी इच्छाच नाही. पुतळ्याच्या बाबतीत आपण शिवाजी महाराजांचा पुतळा पडताना बघतोय, आपण कोण आहे विनाकारण चांगलं होण्याचा कधी माझा अट्टहास नव्हता. पण एक लक्षात आलं, जर मुलं आपल्याकडे या दृष्टीने बघतायत तर मग मुलांनी तयार केलेल्या आपल्या प्रतिभेत मी बरंच घुसत गेलो. मी जसा नव्हतो तसा मी घुसायला लागलो. आणि हळूहळू माझ्या लक्षात आलं, या प्रवासात मी खूप चांगला माणूस होत गेलो. ऑफकोर्स मी चांगला बाप होत गेलो. आणि तुम्हाला समजत असताना जसं मी माझ्या मुलांच्या समोर उभा राहील ती समजून घेण्याची क्षमता माझ्यात तयार झाली. बऱ्याच गोष्टी आहेत. पण अलीकडच्या काळामध्ये मुलांना असं वाटायला लागले, बऱ्याच मुलांना जाणवतं सुद्धा, आणि बऱ्याच मुलांची माझ्याबद्दलची व्यथा पण असेल, सर खूप स्ट्रिक्ट आहे. कधी कधी सर अख्ख्या वर्गात आपला पान करा करतात. सरांनी मुलांची भावना पण अशी असते की सरांनी काय करायला पाहिजे, एवढा राग आहे ना माझ्याबद्दल तर बाजूला मी लोक सांगायला पाहिजे. मी हा पण विचार करतो असं करायला काय हरकत आहे. एक लक्षात ठेवा, तुमच्यासारखा मी पण एक खडा मासाचा माणूस आहे ज्याला तुमच्यासारखंच हृदय आणि त्याच्या हृदयाला सुद्धा धोकेच पडतात. तुम्ही ते कधी कधी 102, 105 वर नेता ती गोष्ट वेगळी आहे, पण तुमच्यासारखाच हाडा मासाचा माणूस आहे. मी कितीही पांघरून घातलं की मी खूप स्ट्रिक्ट आहे तुमच्या बाबतीत. तर मी असा काय झालो, कदाचित या प्रश्नाचं उत्तर मला तुम्हाला देणं आवश्यक वाटतं. माझ्या बाबतीत तुमच्या नजरेतला कदाचित मी तुमच्यासाठी जर राक्षस असेल तर तो उतरावा आजच्या दिवसाच्या निमित्तानं असं मला वाटतं. बघा, पहिल्या वर्षी रिझल्ट आला, दुसऱ्या वर्षी रिझल्ट आला, तिसऱ्या वर्षी रिझल्ट आला. पहिल्या वर्षी रिझल्ट आल्यावर आनंद झाला. फर्स्ट इयर पहिल्याच वर्ष अगदी सुरुवात, कधी कधी तर बालिश जोक वर्गात केलेले असायचे, पोरांच्या बरोबर मस्त बसून गप्पा मारलेल्या होत्या. पहिल्या वर्षी पहिले आल्याचं खूप जास्त काय वाटलं नाही. दुसऱ्या वर्षी प्रश्न आल्यावर स्वतःची पाठ फुटून घेतली, ठीक आहे चला बरोबर आहे.
तिसऱ्या वर्षी ज्यावेळेस आम्ही होता त्यावेळेस स्वप्न बघितलं की याच भागात 190चा वर्ग सीईटीला तयार करायचा. थोडं कमी पडलो पण आम्ही 175 मार्क सीईटीला आलो आणि खूप मला स्वतःचं कौतुक वाटलं की आपण आपल्या भागात आपल्या एवढेच मार्क पडणारा वर्ग तयार करू शकतो. पहिले 3 वर्ष वेगळी होती. पहिल्या 3 वर्ष विद्यार्थी माझ्याकडे बघताना कसा बघायचा, सीईटी टॉपर, डॉक्टरकी सोडून आलेला विद्यार्थी, आणि ते पोरांच्या नजरेत दिसत होतं, पोरांच्या तो रिस्पेक्ट दिसत होता. तोपर्यंत माझ्या कानावर चुकूनही कधी आलं नाही की मी 12वी पास आहे. त्या काळात काही अतिहुशार लोक आमच्या क्षेत्रात उतरले. खरं तर हे क्षेत्र असं आहे, म्हणजे मी नेहमी म्हणतो वरुड मधला पायोनियर मी आहे. मग मी सांगितलं सुद्धा व्हाईट बोर्ड सुद्धा पहिल्यांदा माझ्या क्लासला की मी आलो, मी सुरुवात केली. कदाचित सुरुवातीला जे आज मला नावं ठेवत आहेत त्यांना वाटलं असेल की त्यांच्याकडे जी काही त्यांनी खूप मेहनत करून पदवी घेतलेली आहे त्याच्या जीवावर ते मला मागं टाकू शकतील, मला मागं टाकणं म्हणजे क्लासचा निकाल देऊ शकतील. असं त्यांनी 7-8 वर्ष केलं. मग त्यांच्या एक लक्षात आलं आपल्या पदवीचा फायदाच होत नाही. मग आता काय, मग समोरच्या व्यक्तीबद्दल काय बोलायचं, आणि मग माझ्या लक्षात यायला हळूहळू खूप बोललं जाते. पण मी नेहमी दुर्लक्ष केलं. का दुर्लक्ष केलं? माझ्याकडची जर स्ट्रेंथ ऐकली तुम्ही तर चार्ट पडतात की ग्रामीण भागामध्ये आता तुमच्या कॉलेजला 400 मुले आहेत. ज्यावेळेस कॉलेजला 250 मुलं होती त्यातली 156 पोरं माझ्याकडे तासाला होती, जी कुणाला स्वप्न पण नाही पडायचं या भागात. तेवढी मुलं मी इथं माईकवर शिकवली. तेव्हा मला वेळच नव्हता कोणाकडे लक्ष द्यायला. ज्या माणसाचा दिवस 7ला चालू व्हायचा, शेवटचं लेक्चर 9:30ला संपायचं, तो कशाला कोणाबद्दल विचार करेल. आणि सगळ्यात महत्वाचं पैसेही खूप मिळत होते. म्हणजे मला चांगलं आठवतंय, माझ्याकडे पहिल्यांदा चेतना पब्लिकेशनचा हे आला, मॅनेजर आला, आणि त्याने इथं चौकात आल्यानंतर एक जणाला विचारलं. आता कुणाला विचारायचं, सरांबद्दल विचारायचं, तो रस्त्यावरची 4 माणसं आहेत, केळीवाला, अजून कोणतरी एखादा ठरावला माणूस चाललाय, एखादा विद्यार्थी आहे आणि एखादा गाडी चाललाय. तो पहिल्यांदा सरांबद्दल विचारायचं, मी कुणाला बोलणार. शाळा सुटली होती मोबिनाची, त्या विद्यार्थ्याला त्यांनी विचारलं कसं पुढे जातं. त्या पोरांनी सांगितलेली ओळख मला त्या सरांनी सांगितली. चेतनावाल्याचे मॅनेजर माझ्याकडे आले, चेतना पब्लिकेशन, हे सांगतो तुम्हाला पुस्तकं सुद्धा आपण चांगली आलं. मग ते आले माझ्याकडे, त्यांनी मला सांगितलं की माझं घर त्यांना कसं सापडलं. तर त्यांनी ज्या विद्यार्थ्याला विचारलं त्या विद्यार्थ्याने सांगितलं चैताली पार्क मध्ये जा, एकाच घराच्या जवळ एकाच नंबरच्या 5 गाड्या लावलेल्या आहेत, 7 अडीच, ते घर म्हणजे शिकवलं सांगितलं. मला कळलं माझी ही पण ओळख, एवढे पैसेही मला मिळाले. आणि मी नेहमी असं मी असं नेहमी मानतो, माझं ओळख बघितल्यानंतर कधीतरी मला सुद्धा अशी स्वप्न पडली नसती की देवाने मला आज जे दिलं तोच तुमच्या मदतीने जे दिलं ते शक्य झालं नव्हतं. त्यामुळे मला कधी प्रश्नच पडले नाही की बाबा मी कुणाबद्दल तरी बोलावं. कारण माझ्या जाहिरातीमध्ये मला मटेरियल होतं. म्हणजे पुढच्या वर्षी मला माझ्या क्लासची जाहिरात करायची तर माझ्याकडे मटेरियल असायचं. 5व्यांदा पहिला, 6व्यांदा पहिला, डबल हॅट्रिक, 7व्यांदा पहिला, 8व्यांदा पहिला, 9व्यांदा पहिला, एका बाजूला आतापर्यंत आलेले पहिले आणि त्या वर्षी पडलेले मार्क. म्हणजे माझ्या जाहिरातीमध्ये मला हे द्यायची जागा नव्हती, मर्यादित प्रवेश, बसण्यास बेंचची सोय, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला कोणाच्या दारात जाऊन बसायची. त्या मी ॲरोगंटली बोलत नाही, त्यावेळेची परिस्थिती अशी होती की माझ्याकडे गरजच नव्हती की जाऊन कुणापाशी बसावं, कुणाला नावं ठेवावी आणि माझा चित्रा चालवावं. म्हणून मला कधीच वाटलं नाही की मी कोणाबद्दल बोलावं. आणि तोपर्यंत मी खात्रीपूर्वक सांगतो, कोचिंग क्लास चालू असताना, टीचिंग करत असताना माझ्याकडे तेवढा वेळ नसल्या कारणानं मी कुणाच्याकडे कुणीही पाहिलं नाही आणि माझ्या मनातही हा विचार आला नाही, आजही येत नाही कुणी माझा स्पर्धक आहे. नाही तर माझ्या भाषेत सांगायचं झालं तर माझा स्पर्धक होण्यासाठी जे कोणी स्वतःला माझा स्पर्धक बनवते त्यांना अजून किती वर्ष द्यावी लागतील आयुष्याची? 13 ती सलग, 13 ती कशी सलग, आणि त्या सलग वर्षात मी कधीतरी मोडलं त्यांचं तर परत सलग 13 चालू होणार. त्यामुळे मला नाही वाटत की हा दिवस एखाद्याला बघायला मिळेल. आणि मग त्यांनी ते करावं. सलग 13 वर्ष एखाद्याने माझ्या बरोबर सलग 13. आज मी जे बोलतोय ना मला थोडं ॲरोगंट वाटेल, पण मी जे सहन करतोय गेले काही दिवस, आणि तुम्हालाही त्याच्यामुळे थोडस कधी कधी शिकवताना असं वाटत जरा भटकले आणि कधी कधी जरा जास्तच भटकताय. तर
तुम्हाला मला सांगायचं की ह्याच्यात मला तुम्हाला माझ्याबद्दल कसं असतं माहिती का, तुमच्या नजरेत मी ज्यावेळेस तुम्हाला सांगेल ना पेज नंबर 66 हे 3 न्यूमेरिकल आहेत, त्याचे 2 येणार नाही, 1 येणार आणि मी सांगतोय तसा सोडवायचा. तर पहिल्या विद्यार्थ्यांच्या नजरेत मला ते दिसत होतं. सरांनी सांगितलंय ना त्याच्या बाहेर नाही. आता मला कुठेतरी जाणवतं, मी सांगून सुद्धा पण मला फिजिक्स वाला लावायची जर गरज पडत असेल तर मला असं वाटतं की तो माझ्या क्षमतेवर घेतले असं शंका आहे. ऑफकोर्स तुम्ही माझ्यावर शंका म्हणून ते करत नसतात, पण मला तसं वाटतं की तसं घेतो. म्हणजे मी तुम्हाला ते देणं पुरेसं नाही असं मला ते वाटतं. आणि हे का होतंय तर ही शंका कोणीतरी निर्माण करायचा अलीकडच्या काळात प्रयत्न केला. मला कधी ती गरज पडली नाही. आणि मग हळूहळू एक दिवस असा आला, प्रीती निवंगेने, आता मी डायरेक्ट नाव घेतो, प्रीती निवंगेने नावाची एक विद्यार्थिनी होती आणि त्यांचा सेंड ऑफ आय थिंक होता. प्रीती निवंगेने म्हणजे संपदाच्या बॅचचे, म्हणजे आता आताची गोष्ट आहे बघा, कोरोनाच्या ज्या वर्षी कोरोना आला ना त्या वर्षीची बॅच. मग प्रीतीने मला सांगितलं, म्हणजे असं भाषण चालू होतं तिकडच्या क्लासवर, मोठा वरचा हॉल आहे ना आता आपलं हॉस्टेल आपण तिथं केलं होतं, तर तिथं चालला होता तो कार्यक्रम. तर तिथून असे 4-5 मुली बोलल्यानंतर ती बोलायला उभी राहिली. तिने सुरुवातच अशी केली की सर तुम्हाला आठवतंय का मी तुमची पहिली विद्यार्थिनी. आठवत होतं मला, 11वीला ती आणि संपदा पहिल्या दिवशी आणि 2च विद्यार्थ्यांनी आल्या. संपदा पण नंतर आली की पहिल्या दिवशी एकच मुलगी आली, प्रीती होती. म्हणजे हा मला आठवते. मग तिने मग सांगायला चालू केली मी क्लासला कशी आले तुमच्याकडे. आणि मग तिने जे सांगितलं ना ते माझ्यासाठी खूप शॉकिंग होतं. तिने असं सांगितलं की सर तुम्ही आमच्या शाळेत शिकवायला आले होते, जसं आता कोणीतरी सांगितलं तसं मी त्यावेळेस पण त्या शाळेवर गेलो, नागनाथला शिकवायला गेलो. म्हणजे सर पहिल्या दिवशी तुमचं लेक्चर खूप भारी झालं. होणार शिकवलं काय होतं, मी करंट इलेक्ट्रिसिटी फिजिक्सचा टॉपिक. सो करंट इलेक्ट्रिसिटी मला असं वाटतं की खूप छान शिकवलं असेल आणि कदाचित त्या मुलांनी त्यांच्या आयुष्यात पहिला असा शिक्षक बघितला असेल म्हणून त्यांना त्याचं कौतुक वाटलं असेल. त्याची काही मोठी गोष्ट नाही माझ्यासाठी, कुठल्या शिक्षकासाठी पुस्तक हातात नाही काय नाही, आला शिकवलं आणि गप्पा मारत मला शिकवलं. कोरोना खूप आवडतं, तिला पण आवडतं, तेच तिने सांगितलं सांगतो मी माझ्या त्याच्यात इनडायरेक्ट स्पीच, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. मग तिने सांगितलं सर एवढं भारी आम्हाला आवडलं आणि आम्ही तिथून उठलो. दुसऱ्या दिवशी आम्ही ज्या क्लासला जात होतो त्या क्लासला गेलो. अजूनही माझ्यात ती माणुसकी सौजन्यता अशी त्या माणसाचं आणि त्या क्लासचं नाव मी घेत नाही, तिला ते इथं घेतलं. मग ती तिथे गेली. योगायोगानं तोच टॉपिक तिथं चालू होता. त्यांना असं दिसलं, मी अजूनही आवाजावर बोलतो, त्यांना असं दिसलं आज मला खूप जास्त उत्तरं देत आहेत. कदाचित त्यांना स्वतःच्या शिकवण्यावर एवढा भरोसा नसावा की आज पोरं एवढी उत्तर कसं काय देत आहेत. त्यांनी विचारलं कसं काय बरं तुम्ही आज एवढी उत्तरं देत आहेत. पोरं विचारली, पोरं निरागस असतात कळत म्हणून आमचं लेक्चर आहे. तुमच्या डोक्यात जसं पिनं मारल्या जातील ना तशी पोरं विचार करायला लागतात. तर त्या पोरांनी सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं सर ना ते शिकवतो, सरांनी केलं भारी शिकवलं त्यांनी. काहीच्या जमिनी खालची वाळू सरकली, पायाखालची वाळू सरकली, लेक्चर बंद. 2 रेषा फळ्यावर, एका रेषेत माननीय सद्ग्रस्त सत्ता आणि दुसऱ्या बाजूला आमच्यासारखी फालतू लोक. मग स्वतःला महान ठरवताना दुसऱ्याची रेषा छोटीच केली पाहिजे. कदाचित हे शिक्षण जर त्यांना झालं असतं तर त्यांनी माझी रेषा छोटी नसती केली. त्यांनी सगळ्यांच्या समोर त्या दिवशी रेषा छोटी केली, याच्यापूर्वी किती वेळा केली असं माहित नाही, तिने ते सांगितलं. आणि त्यांनी असं सांगितलं मी 12वी पास आहे. ज्या माणसाला हे सांगायचं होतं विद्यार्थ्यांना की मी 12वी पास आहे, त्यांनी हे पण सांगायला पाहिजे होतं त्यांना 10वीला एवढे मार्क आहेत आणि मला स्वतःला एवढे, मला म्हणजे त्याला स्वतःला. त्यांना 12वीला एवढे मार्क आहेत, मला स्वतःला एवढे. आणि का हा माणूस बीएससी करू शकला नाही. म्हणजे मी आय रिस्पेक्ट ऑल दोज पीपल. असे सगळे शिक्षक, अशा सगळ्या व्यक्ती ज्यांनी एमएससी केलंय, बीएससी केलंय, मला मी त्यांचा रिस्पेक्ट करतो. मग मी अशा लोकांचा अजिबात रिस्पेक्ट करणार नाही की ज्यांनी फक्त पुस्तकं शिकली आणि त्यांना अशी ठेका घेतलाय की दुसऱ्याला नाव ठेवावं. मी मिंदे सरांचा रिस्पेक्ट करतो, पीएचडी करतायत, मी माझ्याकडे इथं बसलेत म्हणून ना तुम्ही कुठल्या व्यक्तीचं नाव घ्यायला सांगा. तुमच्या शाळेतल्या प्रत्येक अशा शिक्षकाचा मी रिस्पेक्ट करतो जे दुसऱ्याच्या नॉलेजचा रिस्पेक्ट करतात. कुठली डिग्री अशी परमिशन देत नाही की तुम्ही दुसऱ्याबद्दल बोलावं. आणि त्या दिवशी पायरी सुटली, मला माहिती असलेली पायरी त्या दिवशी सुटली, आधीच मला माहित नाही. तुम्ही हेही सांगायला पाहिजे होतं की 12वी पास आहे तर फक्त 12वी पास काय आहे. तुम्ही हे का नाही सांगितलं की ही व्यक्ती मेडिकल ड्रॉपआउट आहे, तिला सीईटीला 175 मार्क होते. मला कधीही गरज पडली नाही
की मी बीएससी करावी, आणि मला कधी त्याचा पश्चातापही नाही मिळाला. मी 3-4 वर्ष रिझल्ट दिल्यानंतर मला पहिल्यांदा हा प्रश्न पडला. मी येऊन बीएमएस सोडताना मला रावडे सर म्हटले, माझ्या जवळचे सगळे व्यक्ती म्हटले की तू आधी शिक्षण पूर्ण कर. मला त्यावेळेस असं वाटलं की या पोरांना माझी सगळ्यात जास्त गरज आहे आणि मलाही पैशांची गरज आहे. मी उगाच तुला बांधून येणार नाही पोरांच्यासाठी केलं. मलाही पैशांची गरज आहे आणि पोरांनाही मी ती गरज त्यांची भागवू शकतो, तर मी सोडावं बुवा बीएमएस. त्याच्यानंतर मी पदवी पूर्ण, म्हणजे काय बीएससी करणं एमएससी करणं ही खूप मोठी अवघड गोष्ट होती माझ्यासाठी, अशा काही भाग नव्हता. पण ही गोष्ट मार्केटिंगची होऊ शकते हे मला खूप उशिरा कळलं. मग मी याचा विचार केला, असं का झालं असेल बाबा. तर मग मी थोड्या अँगलने विचार करतो. आताही मी सरांच्या बरोबर डिस्कस करत होतो. ज्यावेळेस लोक कोचिंगच्या बाबतीत विचार करतात, आपल्या स्पर्धकांच्या बाबतीत विचार करतात, त्यांना ज्यावेळेस मी स्पर्धक दिसतो त्यांना पहिल्यांदा असं येतं, अरे यार ह्याचं डिग्री नाही झालेली, एमएससी नाही झालेली, आपण ह्याचा क्लास सहज सुरू काय करू शकतो, ह्याच्या सहज पुढे निघून जाऊ शकतो. आणि दुर्दैवाने त्यांचं स्वप्न पूर्ण होत नाही. आणि मग चालू होतं नाव ठेवले. आता परवाची गोष्ट आहे केडगाव मध्ये. तर मी परत ते नाव घेऊन मला उगाच मोठं करायचं नाही. हे कुठून येतं माहितीये का, त्यांच्या दृष्टीने तो जो इन्फेरियर कॉम्प्लेक्स आहे की बाबा 12वी झालेला माणूस आपण एमएससी केलंय आणि कसं काय बाबा एवढं होऊ शकतं. आणि कदाचित त्यातून जे पसरत गेलं ते खूप खराब होते. वेळोवेळी ते मला जाणवतं. मला तुम्हाला काय सांगायचंय बाळांनो, ऑफकोर्स एखाद्या विषयाचं नॉलेज घेतलं, शिक्षण घेतलं की तुम्हाला त्याचं नॉलेज वाढतं. तर आपण सध्या कुठल्या युगात आहोत की जिथे तुम्हाला एखादा विषय वाचायचा, तुम्ही सर्च मारलं तर नॉलेजचं भांडार आहे तुमच्या समोर. तुम्हाला काय वाटतं, मी जेव्हा एनसीईआरटीतून शिकवतो किंवा मी जेव्हा तुम्हाला फिजिक्स शिकवतो, एखादा विषय शिकवतो, मी त्याच्यासाठी काम करत नाही का? फक्त 12वीच्या बरोबरच मी तुम्हाला शिकवतो का? अजिबात नाही. त्याच्यासाठी काहीतरी वाचत असेल, काहीतरी करत असेल, जी गोष्ट मला कळली नाही ती कुठेतरी समजून घ्यायचा प्रयत्न करत असेल, आणि मी नेहमी प्रयत्न करतो की मला तुम्हाला माझं बेस्ट द्यायचं. दुसरी एक गोष्ट खूप खटकली लोकांना की मी सगळे विषय शिकवतो. बाकीच्याला खटकू द्या, मी तुम्हाला सगळ्यांना वर्गात विचारतोय, मी 3 विषय शिकवतो, हे किती जणांना खटकतो? सर तुम्ही डोळे बंद करा मग आम्ही हातवर करतो. मी सर तुम्ही बघा माझ्याकडे कसं किती जणांना खटकतं. आता जरा मोठ्याने सांगा मला, मी 3 विषय शिकवतोय, किती जणांना खटकत नाही? मग बाहेरच्या कुठल्या तरी उपळ सुंब्याला काय करायचं? जो माझ्या क्लासमध्ये बसत नाही त्याला काय करायचं? मी 4 विषय शिकवतो का 5 विषय शिकवतो? उद्या मी मराठी शिक्षण मला आवडलं तर मला जास्त पोरं म्हणतील ना सर मराठी व्याकरण शिकवा, मी तुम्हाला ठामपणे सांगतो खूप चांगलं मराठी व्याकरण शिकवेल मी तुम्हाला. कारण आपण शिकलोय हो नी, त्याची डिग्री नाही घेतली पण आपण ते शिकलो नी. आमच्या इंग्रजीत 10 वाक्यात 5 वेळा कॅम नसतो. आमच्या इंग्रजीत 10 पैकी 9 वाक्य ग्रॅमॅटिकली बरोबर असतात. इंग्रजीचा प्राध्यापक घेऊन बसवा डिग्रीवाला. तुम्ही उद्या मला इंग्रजी ग्रामर शिकवा सर, चेंज द व्हॉइस, लेट द व्हॉइस बी चेंज. आपण इथून सुरू करू. आणि मगाशी कन्या म्हणली तशी चला एखाद्या दिवशी आपण अशीच इंटरनॅशनल रिलेशनवर गप्पा मारू. तुम्ही जसं मला आता 2 तास परमिशन दिली, 6:30 वाजता तुम्ही म्हणता सर आता आम्हाला 5 झाला, आता नाही ऐकायचं, आता घरी जाऊ द्या, नॉनस्टॉप बोलू शकतो. तुम्हाला जे वाचन करायचंय त्याच्यासाठी त्याची गरज असते अशा प्रकार नाही. पण हे कुणाला कळतं? अर्ध्या अवकुंडाने पिवळ्या झालेल्यांना ते कळणं शक्य नाहीच मुळी. मग सर आपण आपल्या वेळ का खर्च करतोय? कधी कधी इतकी घाण केलेली असते, आपण कुंकूर मारून तरी स्वच्छ करायला पाहिजे, नाहीतर त्या घाणीच्या आपण कुठे अडकून गेले कळायचंच नाही. मला चांगलं आठवतं काळभोर सर म्हणून, काळभोर पीजी ब्रिलियंट्स अकॅडमी, सलग 3 वर्ष पुण्यातला सीईटीचा टॉपर ज्या काळभोर सरांनी दिला ते माझ्या शाळेचे विद्यार्थी आहेत. आम्ही दोघं एकाच शाळेचे विद्यार्थी. ब्रिलियंट्स अकॅडमी म्हणून मोठं नाव होतं पुण्यातलं, सगळ्यात मोठं नाव पुण्यातलं. कधी काळी बोललं होतं ब्रिलियंट्स अकॅडमी. महाबळेश्वरला आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा मेळावा भरला होता आणि सहज प्रमुख पाहुणे होते. मग आम्ही सगळं झालं आणि शेवटी भाषण वगैरे झाल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम. तिथं आमचा कोणी कोण मोठं नसतं. आता कुठल्याही शाळेला कशाला कोण कोणाचं मोठे, ते आमच्या शाळेचे विद्यार्थी.
म्हणजे नाही का आता सध्या आपल्या तालुक्याचे डीवायएसपी जे होते गेले बघून स्वप्नील जाधव ते आमच्या शाळेचे विद्यार्थी होते. तुम्हाला नवल वाटेल आम्ही एकमेकांना बघितलेलं नव्हतं तरी आमच्या फोनवरचे डिस्कशन तास तास चालायचे. आता प्रत्यक्ष भेटलं 3-3 तास चालले तो विषय वेगळा. पण एका शाळेचा असतं की आणि मी त्यांना 10 वर्ष सिनियर तो असतो. मग मी कारभार सरांकडे गेलो, सरांना म्हणले होते सर मी पण छोटा क्लास चालवतो असं तसं नवीनच होतं त्यावेळेस. तर कारभार सरांनी मला एक वाक्य सांगितलं होतं त्यात मला प्रकाशाने जाणवतं तू अशा क्षेत्रात काम करतोय, आपण अशा क्षेत्रात काम करतोय की ते क्षेत्र असं आहे आपण अशा युगात राहतो की माउंट एव्हरेस्ट वर गेल्यानंतर सुद्धा तिथे जाऊन झेंडा लावावा लागतो, सांगावं लागतं मी पोचलोय बघा. जगाला वेळ नाही एवढं उंचीवर तुम्ही पोचलेलं बघायला. आणि मी ही आयुष्यात केलेली सगळ्यात मोठी चूक आहे. मी माझ्या क्लासचं जाहिरातीचं मार्केटिंग कधीच केलं नाही आणि मी सरांची ती गोष्ट चुकलो करायला. आमच्याकडे कमीत कमी 10 ते 20,000 पॉम्पलेट शिल्लक असेल. जरा विचारा कसं काय प्रत्येक वेळेस अशी इच्छा होती त्यावेळेस वाटायची बरं का. नंतर प्रश्न पडतो कुठं वाटायची आणि मग ते सगळं तसंच पडतं. आणि मला त्याच्या आधीच ऍडमिशन झालेलं आहे. हा योगायोगाने दुर्दैवाने थोडे कमी झाले अलीकडे पण त्याची खूप कारणं आहेत. 20 नंतर अजून एक गोष्ट घडली बाळांनो की मधल्या काळात अशी एक बातमी पसरली की सर एमपीएस मी हे का बोलतोय हे मी त्याचं कन्क्लुजन शेवटी करेन आणि याचा फायदा तुम्हालाच व्हावा म्हणून हे चाललंय. मी कोणतरी शहाणा आहे शेवटी कसं असतं ना आम्ही डीएड पण केल्या माहिती असो 12वी पास मग कधी कधी एखाद्या वाटलं की डीएड नाही केलं ते केलं 2 वर्ष कॉलेज करून क्लास करून केलं कुठेतरी कॉलेजला ऍडमिशन घेतलं आणि डायरेक्ट परीक्षेला जाऊन बीएड केलेलं पैकी मी नाहीये. आणि तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्या माहितीसाठी हे पण सांगतो मी नोकरीला पण होतो जिल्हा परिषदेच्या शाळेवर मी शिक्षक म्हणून नोकरी लागलेलो होतो. मी ती सोडली हे ऍडिशनली सांगतो. तर मी ज्यावेळेस डीएडला होतो त्यावेळेस आम्हाला असं सांगितलं गेलेलं आहे की एखादी गोष्ट ज्यावेळेस आपण एखाद्याला पटवून देतो सांगतो त्यावेळेस शेवटी सगळ्यात महत्वाचं असतं या पाठाचा सारांश. तर आजच्या पाठाचा सारांश मी खूप छान आहे हे मला सांगायचं मला माहिती आहे लहानपणापासून हुशार असणाऱ्या माणसाला हे सांगायची गरज पडत नाही. शेवटी सांगेल मी तुम्हाला का सांगतो. तर 2020च्या आधी पुढे 2-3 वर्षात अशी एक गोष्ट आली की सर स्वतःचा एमपीएससीचा अभ्यास करतात आणि पोरांच्याकडे दुर्लक्ष करतात. खरं तर माझ्या खासगी आयुष्यात मी काय करतो हे डोकवण्याचा अधिकार कुणाला दिला. समजा एखादा जर सिगरेट ओढत असेल तुझ्या खासगी आयुष्यात तर मी पोरांना सांगायची गरज काय अरे तू शिक्षक आहे तू सिगरेट ओढतो तू दारू पितोस. एखाद्याला मी जर रस्त्याला सायकल फिरवताना बघितलं तर मी असं म्हणायचो का आता ह्याचं शिकवण्यावर लक्ष नाहीये बरं का स्वतःचं वजन कमी करण्यासाठी तो सायकलिंग करतो. हा माझ्या कामाचा विषयपणा झाला. मी तुमचं खासगी आयुष्य कसं काय खासगी आयुष्याबद्दल कसं काय बोलू शकतो आणि मी कशाला माझ्या खासगी आयुष्यावर पाहावं. म्हणजे सर इथून गेल्यानंतर गुरांच्या धारा काढत असतील तर मला काय त्यात इंटरेस्ट आहे. मी त्याचं कौतुक करायला पाहिजे आमच्या खासगी आयुष्यात. तुम्ही असं नाही ना म्हणत नाही आता त्यांचं शिकवण्यापेक्षा ना गुरांवर जास्त लक्ष आहे. मला काय पडलं त्यांचं त्यांच्या माझ्या पोरांच्या समोर उभा राहिल्यानंतर आजही तो माणूस स्वतःच्या नोट्स काढून येऊन उभा राहतो मला त्याचं कौतुक आहे. आणि मला माहिती नाही एक पॉवर पॉईंट काढायला किती वेळ लागतो. कुणीतरी सांगावं की नाही हे सरांचं कळत नाही आणि मी ते मान्य करावं मला त्यात इंटरेस्ट नाही. कोण मी मला जर वाटलं की उद्या कोण म्हणेल का नाही रे त्याचं आपण लक्ष येतो अलीकडे छावा वाचायला लागलाय तुला काय करायचं मी छावा वाचतो का मृत्युंजय वाचतो का ययाती वाचतो गरज आहे का कुणाला हे बोलण्याची. मी माझ्या खासगी आयुष्यात माझं नॉलेज वाढवण्यासाठी मी जर काही करत असेल याच्यावर बोलायचा अधिकार तुम्हाला नाही. बरं एका बाजूला तुम्ही 2016 साली 17 साली म्हणताय की बाबा हा एमपीएससी वर लक्ष देतो आणि 18 साली काय म्हणताय तुम्ही हा एकही एमपीएससी ची परीक्षा पास झाली नाही कारण पोरं बदलली ना खोटं बदललं. 2016 साली जे खोटं खपलं ते 2018 साली नाही ना खपत. तुम्ही 2016 साली काय खोटं खपवलं एमपीएससीचा अभ्यास करतोय. मग काय नुकसान झालं माझ्या पोरांचं. पहिल्यांदा मी राज्य सेवा दिली त्यावेळेस सुप्रिया दिवेकर पहिली आली. सुप्रिया दिवेकर नंतर दुसरा नंबर 7% पाठीमागे होता. माझ्या पोरांच्या रिझल्टवर परिणाम झाला का. आणि जे कुणी हे बोलत होतं तर ती थकन नव्हतं 82% दुसऱ्याचाच होता.
बरं 2018 साली तुम्ही 2018-19 देवेंद्र देशमुख नावाचा माझ्याकडे विद्यार्थी होता. देवेंद्र देशमुखनं मला वर्गात सांगितलं, कोणतरी एक महाशय होते, नावं नाही घेत मी, नावं पण माहिती येतात, की काय सांगितलं, कुठलीच एमपीएससीची परीक्षा पास झालं पोरांच्या समोर जाक्या मारतो. मी तुम्हाला माझ्या पोरींची शपथ घेऊन सांगतो, मी 4 राज्यसेवेच्या मेन्स दिल्या. कुणाला खोटं बोलू मी आणि का बोलायचं मी खोटं? आपण काय बोलतोय एखाद्याबद्दल? तुम्हाला स्वतःबद्दल बोलायचं नसलं की तुम्हाला दुसऱ्याबद्दल बोलायचं सुचतं का? हे गीता शास्त्र आहे बाळांनो. बरं, हे तुम्ही आमच्या पोरांच्याच बोलता, नाही बोललं पाहिजे. आणि तुम्ही अपेक्षा ठेवता की आम्ही तुमचा आदर करावा, नाही जमू शकत. तर बाळांनो, ती एमपीएससी दिली, मग मी आता पुरावा द्यायचा होता ना लोकांना. मग मी 2019चा फॉर्म भरला बाळांनो, ते काढल्यानंतर. आणि मी त्या देवेंद्रला वर्गात सांगितलं होतं, ज्यावेळेस मला असं सांगितलं त्याने, त्यावेळेस एमपीएससीचे फॉर्म पण सुटले नव्हते. आणि खरं तर 2019चा एमपीएससी द्यायचा माझा काही चेंज पण नव्हता. मग मी देवेंद्रला सांगितलं, देवेंद्र मी पुढच्या वर्षीचा फडणवीस नाही, कोण एखाद्याचं मत मला दुखवायची हे तरी बोलतोय. तर ते देवेंद्रला मी सांगितलं, या वर्षीचा फॉर्म मी भरणार, मी परीक्षा पास होणार आणि मी त्याचा पुरावा पण ठेवणार. 2019च्या इलेक्शनचा रिझल्ट आला लोकसभेच्या, दणदणीत बहुमत मिळालं मोदी साहेबांना. आणि त्याच दिवशी एमपीएससीचा रिझल्ट लागला. त्यावेळेस आता येतं, आता काय होतं, नाव पण येतं रिझल्ट मध्ये. त्यावेळेस फक्त काय यायचं, त्याचा एमपीएससीच्या रिसिप्टचा नंबर यायचा. मग मी काय केलं, आम्ही जळगावला होतो त्यावेळेस, रिसिप्ट, त्या रिसिप्ट मधला माझा नंबर आणि ते परीक्षा रिझल्ट आले का त्याचा नंबर असा समोरासमोर ठेवून फेसबुकला टाकला. बघ बाबा, परत नको सांगू पोरांना, तुम्ही खरं बोला रे पोरांच्या समोर. आपण एकमेकांच्याच बद्दल जर असं बोलायला लागलो तर कसं काय जमणार आहे? तर तुम्ही आता काय करताय, मी काय करतोय, माझ्यावर असणाऱ्या आक्षेपांना उत्तर देतोय. मला कोणालाही कोणाची रेषा छोटी करण्याचा संस्कार माझ्यावर नाहीये. राहुलच्या बॅचला, गायत्री काळेच्या बॅचला ज्यावेळेस माझा विद्यार्थी पहिला आला नाही, मी रात्र जागून काढली. मला असं वाटलं की कुठेतरी आपण चुकलो कुठेतरी, आणि आपल्या ह्या बॅचचा रिझल्ट आला नाही. मला नाही वाटत पोरांचा अपयश कोण एवढं सिरियसली घेत असेल. मी तुमचं अपयश तेवढ्या सिरियसली घेतो. ज्या वर्षी संपदाचा 11वीचा रिझल्ट आला, पहिला नंबर 89% होता, दुसरा नंबर 72% होता, ती रात्र मी जागून काढलेली. तुम्हाला पण सांगणार आहे सगळं, कुणाला हे सांगण्यात इंटरेस्ट आहे? ज्या दिवशी ते पोरगं रडलं माझ्यापाशी, शिरीष खातुडे, चाचणीचा रिझल्ट आल्यानंतर की सर बघा माझं काय व्हायला लागलंय, तो दिवस मी त्याच्या एवढाच वाईट काढलेला आहे. आणि म्हणून तो पोरल्यानंतर 88% आमचं काहीतरी असतं. हे साधा पुरावा सांगतो मी तुम्हाला. या दीक्षाचा रिझल्ट आला लास्ट इयरला, मला एका मॅडमनी मेसेज टाकला, सर अभिनंदन तुमचं. मी त्याला रिप्लाय असा दिलाय, पोरांचं यश आहे. कुठल्याही क्लासमध्ये पोरं पहिले येतात अशातला भाग नसतो. त्या मॅडमनी मला मेसेज टाकला की सर ती मुलगी म्हणते मी सरांमुळे, ते ऐकायला पण भारी वाटतं, पण मला इंटरेस्ट नाही तुमचं यश माझं आहे म्हणून सांगायला. कारण ज्यावेळेस तुम्हाला स्वतःला मार्क पडलेले असतात त्यावेळेस तुम्हाला माहिती असतं की तुम्ही त्या मार्कासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. मला एवढंच माहिती आहे, माझ्या शालेय शैक्षणिक कारकिर्दीत सुद्धा मी माझी रेषा मोठी केली, त्यामुळे दुसऱ्याची रेषा छोटी करण्यात मला इंटरेस्टच नव्हता, आजही नाहीये. पण ज्यावेळेस आपल्यावर बरेच वर खाडे हे होतात त्यावेळेस आपल्याला सांगावं लागतं की प्रत्येक वेळेस खोटं खरं नसतं. 1 वर्ष म्हणजे गायत्रीच्या बॅचला ज्यावेळेस पहिला विद्यार्थी आला नाही माझा, मला चांगला आठवतं 10-10:30 मी मेसेज टाकला होता व्हॉट्सअपवर, प्रत्येक यशस्वी विद्यार्थ्याचं अभिनंदन, त्यांच्या मार्गदर्शकाचं अभिनंदन. पहिल्यांदाच पहिला आला नाही तरी आम्ही आमचं मोठं मन दाखवलं. तुमचे मेसेज काय आहेत? आम्ही मेहनत करत राहू, आमच्यावर टीका करणाऱ्यांनी टीका करत जावे. म्हणजे 1 वर्ष तुमचा पहिला येतो त्यावेळेस तुमची मेहनत, आम्ही 12-13 वर्ष मेहनत करतो त्यावेळेस आमचा 12 वर्ष पहिला येतो, त्यावेळेस आम्ही काय केलंय? रिस्पेक्ट आवर एफर्ट्स ना. तुम्हाला जर अपेक्षा वाटते आम्ही तुमचं रेकग्नायझेशन केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे, तर तुम्ही आमचाही रिस्पेक्ट ठेवला पाहिजे. आणि दुर्दैवाने हे होत नाहीये. मला भीती काय आहे बाळांनो, मी नेहमी हे वाक्य म्हणतो. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मी तुमच्या बाबतीत स्ट्रिक्ट काय. तुम्ही माझ्या जागेवर बसा आणि विचार करा, जर माझा रिझल्ट आला नाही तर त्याच्या पुढच्या वर्षी माझा क्लास बंद होईल. त्यांचा नाही बंद होणार,
कारण तुमचा अपयश कुठे आहे? आमच्याकडे डिग्री आहे, आम्ही आमचं काम केलं, त्या पोरांना जमलं नाही. पण उद्या तुम्हाला मार्क नाही पडले तर माझं मार्केटिंग कसं होणार? तुमचा निर्णय चुकला होता. तुमच्या पालकांना काय सांगितलं जाईल? तुमचा निर्णय चुकला होता. तुम्ही कुठल्या पोराकडे पाठवलं? तुम्ही क्लासला 12 क्लासवाल्याकडे पाठवलं, म्हणून तुमच्या पोराचा रिझल्ट आला नाही. बाळांनो, तुमचा रिझल्ट न येणं मी अफोर्डच करू शकत नाही. तुमचा रिझल्ट न येणं म्हणजे मी माझ्या व्यवसायावर आणि माझ्या स्वतःवर प्रश्न निर्माण करण्यासारखे. तुमचा रिझल्ट यायलाच पाहिजे आणि तो तुमचा रिझल्ट येण्यासाठी मला वाटेल ते करावं लागतं. आणि त्यात एक गोष्ट आहे, मला तुमच्या बाबतीत स्ट्रिक्ट राहावं लागतं. सो पार्डन मी फॉर दिस. मी तुमच्यासाठी एवढा स्ट्रिक्ट आहे. मला हे वाक्य म्हणायला परमिशन नाही, वा उज्ज्वलाची निकालाची उज्ज्वल परंपरा मला ती द्यावीच लागणार आहे. माझ्याकडे बंधारे पण आहेत आणि काही लोक वाट बघत असतात. माझ्या डाऊनफॉलची वाट बघणारे किती जण आहेत हे मला माहिती आहे. मला पर्याय वेळांनो तुमचा रिझल्ट आणणंच आहे दरवर्षी. जर ह्या वर्षी रिझल्ट आला नसता ना, मला माहिती आहे माझं किती हाल झाला असतं. मुलं येणं न येणं हा वेगळा मुद्दा आहे, पण किती ऐकावं लागलं असतं आपल्या शब्द. बरं बाळांनो, आपल्यापेक्षा जास्त क्षमता असलेल्या माणसाने आपल्या क्षमतेबद्दल बोललं, यू आर गोइंग टू एक्सेप्ट इट. आता संस्कार आहे, तुम्ही तो स्वीकारला पण पाहिजे. पण तुम्हाला माहिती आहे, ज्या माणसाची क्षमता सुद्धा नाही आपल्याबद्दल बोलण्याची, तो माणूस जेव्हा आपल्या क्षमतेबद्दल बोलतो, इंग्लॅड असतात, प्रचंड त्रास होतो. कुणीतरी सोम्या उठावा, ज्याला 50-55-60% मार्क नाही पडले, तुला ज्यावेळेस 50-55-60% मार्क पडत होते त्यावेळेस आम्ही रात्रीचा दिवस करून मार्क पाडले. आणि तो माणूस ज्यावेळेस आपल्याबद्दल बोलतो, भयंकर त्रास होतो. मग होतंय काय माहिती का, तुमचा रिझल्ट मला कसल्याही परिस्थितीत आणून नाही बाळा. आणि त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही वर्गात नीट नाही लक्ष दिलं, खवळलं, तुम्ही माझ्या मनासारखं नाही वागलं. माझ्या मनासारखं म्हणजे कुणाच्या चांगल्यासाठी? तुमच्या चांगल्यासाठी. आणि एक लक्षात ठेवा, मी नेहमी एक वाक्य म्हणतो, आय एम हिअर बाय द चॉईस, नॉट बाय द चान्स. खूप चांगलं करिअर माझ्या समोर होतं, मला माहिती आहे मी खूप चांगला डॉक्टर झालो. मला ज्या वेळेस राज्यसेवेचे आता मी 4 मेन्स दिल्या, सांगितलं तुम्हाला. मग माझ्याकडे मी त्यातही सांगितलं, त्या वर्षीच सांगितलं की 2015ला पहिल्यांदा का 14ला का 15ला दिली, त्यावेळेस सुप्रिया पहिली आली. त्याच्यानंतर मी ज्या वेळेस मेन्स दिले ना, त्यावेळेस आपला टॉप तालुक्यातला पहिल्याच्या आसपास. 2021ला पण मी मेन्स दिली, आशुतोष किर्जर तालुक्यात पहिला आहे. 2019ला मेन्स दिली, संपदाला 97.33% मार्क आहेत ग्रुपला. मी ज्या वर्षी परीक्षा दिली, उलट मी म्हणतो त्याचा फायदा माझ्या पोरांना झाला. कदाचित माझी एकाग्रता वाढली असेल, कदाचित. कोरोना तोटा कधीच झाला नाही त्या गोष्टीचा. बरं, आता दुसरी एक गोष्ट, 2020ला कोरोना होता आणि मी माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली आणि मी ती ऍक्सेप्ट करतो. मी त्या वर्षी इलेक्शन लढलो. तर हा कोणाचा निर्णय? माझा, माझ्या खासगी आयुष्यातला आहे. मी माझ्या खासगी आयुष्यात काय करतो त्याच्याशी कोणाचा काही संबंध आहे का? या पण गोष्टीचं मार्केटिंग झालं. बरं, त्या रस्त्यावरच्या कुठल्या तरी एखाद्या माणसाने करावं, हरकत नाही, तो त्यांचा अधिकार आहे. पण ज्या व्यक्तींचा संबंध नाही, तुमचा 12वीच्या पोरांचा, 11वीच्या पोरांचा, त्याच्याशी काही संबंध नाही. मग या लोकांशी, या लोकांना त्याचा संबंध माझ्याशी कोण जोडायला होतं? कुठल्या एखाद्या माणसाला पण ते कळलं. आता तुम्ही माझ्याकडे शिकताय, तुमच्यानी काही परिस्थिती बसून येत नाही कळत. काही जण 10वी बसून येत. आता 12वीला कोणी तुमच्या 10वीला असणार नाही माझ्याकडे, पण 2 वर्ष 11वी माझ्याकडे गेली. जर कोण रेकॉर्डिंग करत असेल तर ते पण दाखवावर का असतात. मला सांगा, आता हातवर करायचं, मी 2 वर्ष तुम्हाला शिकवतोय, मला सांगा की मी तुमच्याकडे दुर्लक्ष केलं असं ज्याला वाटतंय त्याने हातवर करा. त्या 2 वर्षात मी राजकारणात आहे म्हणून माझं तुमच्या शिकवण्याकडे दुर्लक्ष झालं, हातवर करा. बरं, ज्यांना वाटतं दुर्लक्ष नाही झालं, उलट तुम्ही पहिल्यापेक्षा 3 सेकंद जास्त काम करताय, त्यांनी हातवर करा. हे सगळं बळजबरीनं करत नाही ना बाबा, अजून 6 महिने काढायचे त्याच्याकडे. रस्त्यावरच्या कुणी माणसाने याबद्दल बोलावं, लॉजिक नाही याच्यामध्ये. बरं, हा विषय असूच शकत नाही ना मुलांच्यात बोलण्याचा.
कसं आहे बाळांनो, मी माझं काम पूर्ण इथिकली करतो, इथिकली करत आलोय आणि इथून पुढे करत आहे. मला नोकरी नव्हती किंवा माझ्या समोर दुसरं कुठलं ऑप्शन नव्हतं म्हणून मी खाजगी क्षेत्रात कोचिंग क्षेत्रात उतरलो नाही. मी याच्यासाठी माझ्या बापाचा विरोध पत्करलेला आहे. माझ्या वडिलांची अजिबात इच्छा नव्हती मी BMS सोडावं. माझ्या बहिणीची अजिबात इच्छा नव्हती मी BMS सोडावं. माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटत होतं की हा आत्मघात केलेला नाही. गव्हर्नमेंट कॉलेजचं BMS, गव्हर्नमेंट कॉलेजचं महाराष्ट्रातलं 1 नंबरचं, ते सोडायला खूप मोठे गट्स लागतात. मी ते सोडलं. आता कुणीतरी पण पासच होणार नव्हता, त्याच्याबद्दल काय पण बोलू शकत नाही. सोडलं मी आणि ते एका मिनिटात सोडलं. ज्या दिवशी मला वाटलं ना मला हे सोडायचंय त्या दिवशी मी सोडलं. मग मी ज्यावेळेस हा विचार करून कोचिंग मध्ये उतरतो त्यावेळेस मला गमवण्यासारखं काहीच नाही. मी माझं काहीतरी ठरवून आलेलो या क्षेत्रामध्ये की मला हे मिळवायचंय आणि मी ते करत करत माझ्या पद्धतीने करतो. माझी स्वतःची काही स्वप्न आहेत, ज्याचं एक स्वप्न मी पूर्ण केलं. जसं की माझ्या एवढेच मार्क पडणारा विद्यार्थी मला कोण तयार करायचा होता, तो झाला. माझी इच्छा आहे की CET सुद्धा 100% पोरगा आपल्या भागातून यावा. नाही झाला तर 99% तरी मिनिमम पाहिजे. माझं स्वप्न होतं मॅथ्सचा पैकीच्या पैकीचा विद्यार्थी, पूर्ण झालं. माझं तेच स्वप्न आहे फिजिक्सच्या बाबतीत. काही गोष्टी सगळ्यात सांगणं शक्य नसतं, पण माझ्या बाजूने प्रयत्न तर पूर्ण प्रामाणिक होतो. बाळांनो, मी जेवढे पैसे कमवतो त्याच्यातले काही ना काही तुमच्यावर नक्की खर्च करतो. आज आपल्याकडे जवळपास 5 डिजिटल बोर्ड आहेत आणि ते अशा काळात आपण घेतलेले की ज्या काळात त्यांची किंमत खूप जास्त महाग होती. साधं लॉजिक आहे. आता मी पाठीमागे युट्यूबवर लेक्चर घेतोय सध्या 1 ते 1.5 तास. 5 वाजता क्लास संपला विषय माझा. उद्याच्या लेक्चरच्या तयारीला लागायला पाहिजे. मला असं वाटत, मी नेहमी असं म्हणतो, माझ्या विद्यार्थ्यांप्रतीच्या निष्ठेशी कोणीतरी प्रश्न तयार करत असेल तर त्यांना तो अधिकार नाही. हा, तो प्रश्न कधी निर्माण झाला पाहिजे, माझ्या विद्यार्थ्यांनी तो प्रश्न निर्माण करावा, तो मी स्वीकारेल. आपण एखाद्याबद्दल अद्भुत वातावरण तयार करू आपल्या व्यावसायिक गरजे पाहिजे तर ते चुकीचं आहे. छल कपट करून नाही काय होत. तर आपलं असं क्षेत्र आहे, मी अशा क्षेत्रात काम करतो की ज्याच्यात दररोज परफॉर्म करावं लागतं. आज फिजिक्स चांगलं शिकवलं, परत 15 दिवस चांगलं नाही शिकवलं चालत नाही. कोणाला कळतं, कुणी एवढं वेळ नाही. तर मी जर सलग 14-15 वर्ष इथे टिकत असेल तर काहीतरी देवाने मला दिलं असेल. यू शुड रिस्पेक्ट इट. फक्त नावं ठेवून जमणार नाही. मला एक कळतं, माझ्या विद्यार्थ्यांनी मला भरभरून दिलं. मी माझ्या भाषेत बोलायचं झालं तर मी कधी कोणाकडे गोड खोबरं घेऊन गेलेलो नाही. पण जी मुलं आली ती नेहमीच चांगली राहिली. मी बोलतो किती कडू मला माहिती आहे. कधी कधी लिटरली मी स्वतःलाच एम्पॅथी नावाची टर्मिनॉलॉजी असते बायोलॉजीमध्ये की आपण त्या व्यक्तीच्या जागेवर बसतो. म्हणजे कधी कधी मी समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या पोराला खवळलं तर त्या पोराच्या जागेवर जर मी असेल आणि माझ्या शिक्षकांनी जर मला एवढं खवळलं असतं तर मी काय केलं असतं याचा प्रश्न मला पडतो. आणि तरीही मुलं माझं ऐकतात. कधीतरी ह्याला हे पण नाव दिलं गेलं, आम्ही पोरांना समजून घेतो, आम्ही म्हणजे जे कोणी असतील ते, आणि मी मात्र पोरांना काय करतो, विनाकारण घाबरत राहतो. मला त्यात इंटरेस्ट पण नाही, मला विनाकारण घाबरत राहावं. आणि मी परत एकदा सांगतोय, मी गेले कित्येक वर्ष या गोष्टीचा विचार केलेला नाही, पण ह्या वर्षी मला असं जाणवायला लागलं की त्याचा परिणाम पोरांवर होतो आणि तो माझ्या रिझल्टला पण अडवा येईल. जोपर्यंत मी मुलांना बोलतोय पण मुलांना त्याचं वाईट वाटत नव्हतं तोपर्यंत ते ठीक होतं. पण कधी कधी आता कोणतरी म्हणायला लागेल तुम्हाला विनाकारण बोललं जातं तर तुमच्या मनात माझ्याबद्दल संभ्रम नको, म्हणून मला हे सांगणे. सगळ्यांनो, आजच्या दिवसात एक निमित्त मी साधतोय की फक्त तुमचंच असं काही नाही. म्हणजे मी शिकवायला चालू केल्यापासून ते आज ताग दरवर्षी हिरे सापडले मला. प्रत्येक मॅच मध्ये अशी काही पोरं असतात, हे बघा, प्रत्येक वेळेस मार्काच्या भाषेत एखाद्याची हुशारी बोलली नाही जात. प्रत्येकच पोरगा चांगले मार्क पडले तरच चांगला असतो, तरच हुशार असतो असं काही नसतं.
एखाद्याला मार्क पडणार नाही, पण ते पोरग बाकीच्या बाबतीत खूप चांगलं असतं. अशी कितीतरी उदाहरणं क्लासमध्ये वेळोवेळी आणि वर्ष पाहत आलेले. एवढ्या सगळ्या माझ्या दृष्टीने निगेटिव्ह असण्याच्या काळात सुद्धा मुलं माझ्या बरोबर राहिली. कदाचित मी याचं कधी भांडवल केलं नाही ना मला त्याचं करायचंय, पण तुमचा आभार मानलं. कदाचित या दिवसाच्या निमित्तानं याच्यापेक्षा वेगळा दिवस असू शकत नाही. लास्ट इयरला 11वी घेतली, माझ्या आयुष्यातली सगळ्यात कमी मुलं माझ्याकडे पहिल्यांदा 11वीला होती. तुमच्या 11वीला त्याची ऑलमोस्ट दुप्पट मुलं झाली. तुमच्या साथीशिवाय ते होऊ शकत नाही, भाऊपती शिक्षिशिवाय होऊ शकत नाही. समजा जर गोळेने दुसऱ्याला जाऊन सांगितलंच नाही की सर चांगलं शिकवतात, समजा तुमच्यातली जी काही नवीन मुलं आली त्यांना दुसऱ्याने कोणी सांगितलंच नसतं, कोकणर असतील बाकीचे कोण सगळ्यांचे आपल्याला जे नाव येतात ते मी घेतोय, त्यांनी जर बाकीच्यांना सांगितलं नसतं तर 12वीला परत आपण जागेवर आलो नसतो, ऑलमोस्ट जागेवर आलो. तुमच्याशिवाय होणंच नाही बाळा मिळेल. आणि आय एम ऑलवेज थँकफुल टू यू. मी नेहमी म्हणतो, म्हणजे आता मॅडम आहेत कराव्याला म्हणून सांगतोय, आमची लग्नाची बैठक होती, किती तोळे मागितले वगैरे विचारू नका. मी एक गोष्ट त्यांना सांगितली की काही झालं तरी लग्न जळगावला होणार. मग काय तर मी सांगितलं माझं लग्न कुठं व्हायला पाहिजे, चौफळ्याला व्हायला पाहिजे. मी तुम्हाला म्हणजे जवळ कुठे पण घ्या तुम्ही. माझी पोरं बारकी आहेत, माझी पोरं म्हणजे संपूर्ण लग्न झाले नव्हतं. माझे विद्यार्थी छोटे आणि त्यांना प्रत्येकाला माझ्या लग्नाला यायचे. मी पाहिले रे इथे पोराचे हातात पॉम्पलेट घेऊन पळत 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 जाऊन ते शाळेच्या तिथे उभा राहायचे न सांगता. त्या पोरांच्या म्हणून मी आज इथे. त्या पोरांना मला पाहिजे होतं की माझ्या लग्नाला म्हणजे पाहिजे आज आम्ही कॅसेट बघतो ती एवढी पोर आता लग्न काही काही पोरांचे बाप झाले. ती पोरं पाहिजे होती मला त्यावेळेस. आणि म्हणून मी त्यांना सांगितलं तुम्हाला एकच गोष्ट पाहिजे की लग्न इथं करून द्यावं. मला नाही वाटत की याच्यापेक्षा जास्त कुठल्या गोष्टी आहेत. प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्ट बोलून द्या पाहिजे गरज नाही. तुम्ही आहात म्हणून मी आहे. ज्या दिवशी तुमच्यातलं कोणतरी म्हणेल लॉजिकली मला पटवून देईल सर आता तुम्ही 12वी पास आहे, तुमचं नॉलेज पुरेसं आहे, तुम्ही काय आम्हाला शिकू नका, त्या दिवशी मला कुणी सांगायची गरज पडणार नाही. थांबा माझ्याकडे आयुष्यात करण्यासारखं खूप आहे. याच्यावरच आलेलं नाही. जोपर्यंत तुमचं प्रेम आहे, म्हणजे तुमच्यापैकी कुणी नट सम्राट बघितलं असेल तर नट सम्राट मध्ये एक संवाद आहे की ज्या दिवशी नाटक करताना नाटक चालू आहे समोर आणि लोक माझी भूमिका बघण्यापेक्षा काय खायला चालू करतील, पॉपकॉर्नवर कॉन्सन्ट्रेट करतील, चिप्सवर कॉन्सन्ट्रेट करतील, त्यावेळेस मी समजेल की माझा अभिनय संपलाय. माझ्या अभिनयापेक्षा लोकांना कशात इंटरेस्ट आहे, पॉपकॉर्न मध्ये इंटरेस्ट आहे. ज्या दिवशी पोरं माझ्या लेक्चरला पाठीमाग मी बोलून सुद्धा धिंगाणा करायला चालू करतील त्या दिवशी मी समजून घेईन आता आपण थांबण्याची गरज आहे. आता आपण शिकवलेल्या पोरांच्या पर्यंत जात नाही. कदाचित तुम्ही मला एवढं देऊन ठेवलंय, मी ह्या वयात सुद्धा रिटायर होऊ शकतो. त्यामुळं आता जे चाललंय ते उतराई आहे. आपण म्हणतो ना जे दिलं त्याची उतराई आहे. कधीतरी असे पण विचार निर्माण झालेले आहेत ते आता थांबावं. खूप काहीतरी चुकीचं आपण ऐकतो आपल्या आसपास घडताना, तसं आपल्याला वाटतं की आपण थांबावं. प्रत्येक मॅच मध्ये असं एखादं प्रॉब्लेम येतो की ते स्ट्राईक करून जातं की ह्याला तुझी गरज आहे. आणि मग असं वाटत राहतं नाही आपण आपलं काम करत आहे. एक लक्षात घ्या, मला एवढ्या सगळ्या याच्यातून तुम्हाला काय सांगायचं, मला तुम्ही माझ्यासाठी तेवढेच महत्वाचे आहात जेवढी माझी मुलं माझ्यासाठी महत्वाची. ते जर जास्त एक्स्ट्रा होईल तर मी तेवढं खात्रीपूर्वक सांगू शकतो. मी तुम्हाला असं म्हणत नाही की मी तुम्हाला बोलणारे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करा, बरं सिरियसली घ्या. कारण ते बोलतो मी जाणीवपूर्वक बोलतो, त्याचा जर इम्पॅक्ट होणार नसेल तर त्या बोलण्याला काय अर्थ राहणार. म्हणजे कधी कधी मला खरोखर तुम्हाला इंग्लंडाच व्हायच्यात, मला खरोखर तुमचा वर्गात एवढा जोरात अपमान करायचा आहे की तुम्ही ही शपथ घ्या मी की एवढे मार्क पाडून मी पहिला तेवढा ह्याला देणार आहे. मी तुमच्यासाठी त्या बाबतीत विलन झालं तरी मला चालेल जर तुमचं यश मिळणार असेल तुम्हाला तर हरकत नाही मला. म्हणजे समजा मी ठरवलं बाबा की ही गोष्ट ह्या पोराची चुकती आणि मी जर त्याला एवढं बोललो तर काय होऊ शकतं वाईटात वाईट केस मध्ये, तो मला विलन करू शकतो. ही खूप छोटी किंमत आहे. जर तुम्ही सुधरून त्या चुकीवर पांघरून नाही दुरुस्त करून
जर नव्याने अभ्यासाला आणणार असतात आणि मला दाखवून देण्यासाठी अभ्यास करत असतात, हरकत नाही. तुमचा रागाने दिलेला पेढा मी आनंदाने खाईल, कारण अजून 7-8 वर्षांनी तुम्हाला नक्की कळेल की तुमच्यासाठी घेतलेली भूमिका योग्य होती. आणि मला माहितीये हे वय अजाणतेपणाचं आहे, हे वय टेस्टोस्टेरॉनचं आहे आणि हे वय प्रोजेस्टेरॉनचं आहे. त्या वयामध्ये माझंच बरोबर हे वाटतं आणि तुमच्या ह्या भूमिकेचा खोट्या लावलेल्या जीवाचा फायदा घेणारी लोक तुमच्या आसपास आहेत. वकीलपत्र घेतात लोक आपल्याकडे 5वी पासून आल्याकडे अरे 12वी पर्यंत. पूर्ण प्रेमाने वाढवणे याचा अर्थ असा होत नाही की त्यांच्या प्रत्येक चुकीला माफ करणे. तुमच्याही चुका मान्य होणारच नाही. फक्त एक लक्षात ठेवा, जे होतंय तुमच्यासाठी होतंय आणि तो विश्वास आजच्या दिवसांनी मला परत एकदा द्या. मला ना निकिता शेंडे माझी पहिली विद्यार्थिनी डॉक्टर झालेली, त्याची निकिता गायगुडे आता तिथे चौकशीला दुकान आहे. त्या बॅच पासून आतापर्यंत सुरुवातीच्या काही काळामध्ये मला एक जाणवलं, त्या मुलांच्या बाबतीत जर आपण एखादी गोष्ट केली तर ती खात्री असायची की ही पोरं दुसऱ्या दिवशी सांगितलेली गोष्ट करून येणार आहे. आता ते होत नाही अलीकडच्या काळात आणि तुमचा रिझल्ट काढणं त्याच्यामुळे अवघड आहे. तुम्हाला बाहेर कोण काय सांगतं एक लक्षात घ्या. समजा आत्ताचं लेक्चर संपलं, आज लेक्चर नाही पण उद्या एखादा लेक्चर आहे, मी बारोकरला बोललो, नको तेवढं बोल. आता मी तुम्हाला नेहमी म्हणतो माझ्या घराच्या बाहेर काही सळ्या कुत्र चावलं ठेवलेलं नाही. तिथे बाबा घराच्या बाहेर लेक्चर यायचं, मी त्या सळ्या कुत्र्याला म्हणतो चाव, म्हणजे मला चावतं आणि मी लेक्चर येऊन तुम्हाला चावतो. असं तर काही होत नसणार. आणि मी मानसिक दृष्ट्या वेडा नाही. माझ्या सॅकमध्ये माझ्या गाडीमध्ये कुठेही दगड ठेवलेली नाही. मग मी येऊन समजा बारोकरला एक दिवस बोललो. आता ही परिस्थिती जरा जास्त आहे की बारोकरचे बरोबरची पोरं त्याच्या बरोबरच्या मित्रांना सांगतील आज सरांनी लय सांगलं बरं का त्याला, मग त्याची पोरं बारोकरचं काम करतात. आमच्याकडे असं होत नाही रे. आम्ही वर्गात काही करतो सर आम्हाला बोलत नाही. कदाचित त्या दिवशी बारोकरच्या दृष्टीने मी विलट होईल. तुम्हाला त्या बारोकरला हे सांगायचंय, बाबा रे हे मी तुझ्यासाठी करतोय, तुला कळलंच पाहिजे. कळतंय का मी काय सांगतोय? आजच्या लेक्चरचा सारांश, लेक्चर म्हणजे आता मी जे काही तुमच्या समोर बोलतोय त्याचा सारांश एवढा एकच आहे बाबांनो, स्वार्थी होता येईल. स्वार्थी होणं खूप सोपं आहे. म्हणजे मला माझ्या आसपासच्या प्रत्येक व्यक्तीने सांगितलंय तुला काय करायचंय, वर्गात पोरं बोलतायत बोलू दे, तुझी प्रतिमा बदल तू. पोरांना असं वाटलं नाही पाहिजे सगळे स्ट्रिक्ट आहे. मी नेहमी म्हणतो मी शिकवलेलं कळत नाही म्हणून माझ्याकडे पोरांनी आला नाही, मान्य करते मी. तुम्हीच सांगताय तुमच्याच बोललेल्या चर्चेतून येतोय 90% पोरांना माहिती त्यासारखं का नाही यायचं. शिकवलं कसं स्ट्रिक्ट आहे. तर माझं स्ट्रिक्ट असणं म्हणजे काय, तुम्हाला वर्गात बोलून न देणं हे स्ट्रिक्ट आहे. एका विद्यार्थिनी बरोबर आई वडिलांच्या परमिशन शिवाय बोलू नये, ते होऊन न देणं चुकीचं आहे. मी पुढे शिकवतोय आणि माझ्या पाठीमागे तुम्ही एका बेंचवर बसून बोलताय, हे मी थांबवणं हे चुकीचं आहे. काय एवढी लाचारी शिक्षकी पेशाला की तुमच्या समोर गोष्टी चुकीच्या घडतायत आणि तुम्ही दुर्लक्ष करताय या गोष्टीकडे. आपण स्वतःला शिक्षण दिनाच्या दिवशी स्वतःला हा प्रश्न विचारावा, खरंच आपण शिक्षक आहोत का? एवढी काय लाचारी पैशाच्या पुढे सांगा ना त्या पोराला. हे नाही होऊ शकत. तुमच्या समोर एक विद्यार्थी मोबाईल काढतो, तुमच्या समोर एक विद्यार्थी फोन काढते, तुम्ही शिकवताना ते फोन बघत असतात. तुमच्या समोर काय एवढी लाचारी तुम्ही त्यांना सांगू शकत नाही. त्यांना नाही सांगू शकत, तुम्ही त्यांच्या घरच्यांना सांगता का? काय एवढी लाचारी आहे तुमच्या समोर? हे मी प्रत्येकाला विचारतोय. मी जर हे केलं तर मी स्वतःला पण विचारेन अशी काय लाचारी आपल्या समोर? तर नाही आपल्या समोर अशी कुठली लाचारी. मग माझा मुद्दा तो आहे, जिथं चुकतं ते मी चुकतच म्हणेन. बाळांनो एक गोष्ट मला ठामपणे माहितीये, जो कोणी मी आता सध्या HRD लेक्चर बघतोय, ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट नावाचा एक विषय MPSC ला. आता का बघतोय विचारू नका, मला वेळ आहे. माझ्या खासगी आयुष्यात मी काही करतो माझा प्रश्न आहे. मला वेळ आहे, मी ते पाहतो. ते खातेदार सर म्हणून एक HRD शिकवतात. ते खातेदार सरांचं लेक्चर मी ऐकत होतो. त्यावेळेस बऱ्याच अशा शिक्षण क्षेत्राच्या संदर्भात त्या गोष्टी मी ऐकल्या. त्यांचाही लेक्चर पाहताना मी असं पाहिलं की ते खूप स्ट्रिक्ट आहेत. त्यांनी असं सांगितलं, मी फेसबुकचं अकाउंट कधी काढलं, मी ज्या वर्षी माझा रिझल्ट आला
ज्या वर्षी मला पोस्ट मिळाली आणि मला सीईओ पद मिळालं त्या वर्षी मी फेसबुकचं अकाउंट काढलं. माझा मित्र ज्याचा उल्लेख मी आता करतोय स्वप्नील, त्याचं फेसबुकवर अकाउंटच नाही. ही रेअरली युजेस व्हॉट्सअप. तुम्ही कुठला पण टॉपर काढून बघा, 3 10वी व्हॉट्सअपवर कधी आली? UPSCची टॉपर ज्यावेळेस ती देशात पहिली आली त्यावेळेस. मग तुम्हाला मी हे सांगलं या वयात नका मोबाईल वापरू आणि त्याच्यासाठी मी स्ट्रिक्ट भूमिका घेणं कुठे चुकतो मी? मला एवढंच माहिती आहे, प्रत्येक यशाला किंमत असते. तुम्हाला खोटं बोलून दुसऱ्याचे निकल खपवून जर पहिलं यायचं असेल आणि मला सुद्धा तेच करायचं असेल तर ते चुकीचं आहे. मला तुमचा खरा निकाल हवा आहे आणि त्याच्याही पेक्षा महत्वाचं मला फक्त पहिला नंबर नकोय. जो पोरगा 45% घेणार होता माझ्याकडे आल्यानंतर त्याने 60% घेतले आणि जर तो खुश असेल तरी मी यशस्वी आहे. म्हणजे हा क्लास फक्त आदित्यसाठी नाही चालत. हा क्लास ज्याचे 4 विषय गेले त्याला प्युअर करण्यासाठी सुद्धा चालतो. माझ्यासाठी तुम्ही प्रत्येक जण महत्वाचा आहे. कधी काही असं मार्केटिंग केलं गेलं, यांच्याकडे हुशार विद्यार्थी जातात म्हणून यांचे विद्यार्थी पहिले येतात आणि ज्या वर्षी तुमचा विद्यार्थी पहिले येतो त्यावेळेस तुमची मेहनत. आणि आता तुम्ही स्वतः पुराव्याला आहात, ही 11वीची पोरं पुराव्याला आहात. तुम्ही दिसतंय तुम्हाला आत्ताच, कारण तुम्हाला मी जर काही सांगितलं, खोटं जरी सांगितलं की 2012ला असं घडलं होतं, 2018ला असं घडलं होतं, तुम्ही बघायला आहे, तुमचे पालक बघायला आहेत. मी जेव्हा असं म्हणेल माझ्या निकालाची उज्ज्वल परंपरा आहे, तुम्ही बघायला आहे 2010ला काय होतं, तुम्ही बघायला आहे 2017ला काय होतं, 2018ला काय होतं, काय घडलं होतं. तुम्हाला कोणीतरी सांगितलं त्यांच्याकडे हुशार पोर येतात म्हणून याचा पहिला येत होता आणि त्यांना मान्यच नाही 12वी पास होण्याचा विद्यार्थी पहिला कसं येऊ शकतो. तो काय येतो, तुम्ही हुशार आहे, उद्या तू पहिले आला समजा दुर्दैवाने किंवा सुदैवाने तुझ्या, तर त्याचं यश माझ्याकडे नाहीये. माझं यश कधी मी जर गेला पहिली आली, तुझ्या यशाचा मला फायदाच नाही. तो वर्गाच पहिल्यापासून हुशार होता, त्याला 95% होते. एखाद्या 12वी पास त्यांच्या नजरेत जर त्यांनी तो क्लास चुकून घेतलाय, हा 12वी पास होलाय, काय बदलू शकतो आपण? आणि मला ते बदलायचं पण आहे. मला त्यांची नजर बदलायचीच नाही. मला माझ्या पोरांना सांगायचंय तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. कुणी किती काही बोलू द्या. तुम्हाला शंका वाटली ना मी शिकवतो ते चुकीचं शिकवतोय, तुम्हाला जर शंका वाटली की मी ट्रान्सलेशन करून शिकवतो, तुम्हाला वाटली तर तुम्ही मला विचारा. कुणीतरी रस्त्यावर चौपट सुंबा याच्याबद्दल बोलावं आणि तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवावा, हे करू नका कृपा करून. आणि त्याने वातावरण बिघडते. काय म्हणतोय मी? त्याने वातावरण बिघडते. समजा मी पण शिकते आणि माझा प्रतिस्पर्धी सुद्धा शिकते, मी आज इथून खवळलं तर तो तिसरीकडे जाऊन बसणार नाही ना, आणि त्याला माहिती तिथे गेलं पण खवळणार आहे. पण आज जर मी मागाच्या उदाहरणात जर असं बारोकरला खवळलं आणि बारोकरला मी रागवल्यानंतर मग बारोकरचं झालं बाबा नाही मला सोडायचंय, कारण तो का सोडतोय त्याला माहितीये आपल्याला अपमान न करता शिकायचं. मुळात अपमान म्हणून घेताच नस काय तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहेत त्याला आले. किती वय आहे तुमचं? 16-17 वर्ष. तेवढ्या वर्षात मी शिकवतोय. बरं तुमचा काय एवढं मन लागून गेला अपमान व्हायला? आहे का काय असं? तुमच्या बापाच्या वयाचा माणूस, तुमच्या मामाच्या वयाचा माणूस, तुमच्या काकाच्या वयाचा माणूस तुम्हाला तुमची चूक दाखवतो म्हणजे तुमचा अपमान आहे का? आणि असा अपमान वाटत असेल तर तुम्ही विचार करा, तुमची थिंकिंग प्रोसेस चुकती आहे. आणि तुम्हाला कोणतरी सांगत असेल तुमचा जाहीररित्या अपमान होतो तर तुम्ही विचार करा काय सांगितलं जाते. तुमचा अपमान करण्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे. तुमच्यापैकी काही जणांना माहित नसेल, मला तुमची नावं सुद्धा पटकन आठवत नाही. ज्या पोरांची नावं मला पटकन आठवत नाही त्यांचा अपमान करण्यात मला काही स्वारस्य आहे? तुमचा काय बांधाला बांधे माझ्या नाही? तुमच्या वडिलांनी काय केलंय? आमच्या रानात बांध सारखावलाय, जरा वाट क्लासच्या निमित्ताने काढतो. काय संबंध आहे बाबा? मग का दिलं? म्हणजे हाऊस आहे मला. जे काही चाललंय आजच्या दिवसाच्या निमित्ताने मी तुम्हाला खात्रीपूर्वक एवढं सांगू शकतो, जे करतोय तुमच्यासाठी करतोय, जे चाललंय तुमच्यासाठी चाललंय. आपणच पैसे कमवतोय, का नाही कमवायचे? मेहनत प्रामाणिक आहे ना. आपल्या प्रामाणिक मेहनतीचे पैसे नाही घ्यायचे तर का नाही घ्यायचे? पण ते पैसे घेत असताना तुमचा विचारच करायचा नाही, हे होणार नाही. आणि मी शेवट करताना हे जाणीवपूर्वक सांगतोय की
तुमचं म्हणजे हे विश्व खूप छोटं आहे बाळांनो. होतंय काय माहिती का, तुम्ही ज्या जगात वावरता त्या जगातला प्रत्येक व्यक्ती, त्या गावातला प्रत्येक व्यक्ती डायरेक्टली इनडायरेक्टली आपण जोडलं जातो. तुम्ही काहीतरी चुकीचं करताल त्या दिवशी तुमचे आई वडील येऊन मला विचारणार, सर हे तुमच्या समोर घडत होतं, तुम्ही भूमिका घ्यायला पाहिजे होती. त्या दिवशी मी हे नाही म्हणू शकत माझा संबंध कशाशी आहे, शिकवण्याशी आहे. माझ्यावरचा संस्कार मला हे सांगतो, मी त्याला उत्तरदायी. तुमचे आई वडील आता तुमच्या शेतामध्ये काम करतायत, माझ्या भरोश्यावर करतायत. त्यांना माहितीये आज काहीतरी वर्गात चांगलं चाललंय, शिकवतायत. त्यांना हे सुद्धा माहित नाही आज टाइमपास चाललाय, सर भाषण करताय तर 1.5 तास आमच्या पोरांचा खाल्लाय. ते काय अपेक्षा घेऊन येत तरी सध्या मी तुम्हाला शिकवतोय. मग ज्यांच्या भरवशावर हे चाललंय, माझ्या भरवशावर हे चाललंय, तर मी तुमच्या पालकांशी प्रामाणिक असलो पाहिजे. मी असा नाही विचार करायचा मला काय करायचं ते पोरांना कळत नाही का, मी नाही तो विचार करणार. सो मला एवढंच सांगायचंय, थोडं स्ट्रिक्ट जरी वाटत असेल, बरं हा प्रश्न तुम्ही परत एकदा विचारतोय माझ्या समाधानासाठी होतोय, खरंच स्ट्रिक्ट आहे का तुमच्या मला एवढं कळतं तुमच्यासाठी आवश्यक आहे त्या गोष्टी मी करत राहील. आणि त्याच्यासाठी मला कोणाच्याही परमिशनची गरज नाही. ज्या दिवशी मला वाटेल की मी चुकतोय बाबा आपण बदललं पाहिजे, आपण त्यावेळेस बदलू. त्याने का मोहब्बती नावाचा एक पिक्चर होता, परंपरा प्रतिष्ठा, आणि मग त्याच्या आयुष्यात कोणतरी शाहरुख खान येतो आणि मग तो बदलतो की बाबा मी चुकीचं. माझ्या आयुष्यात येऊ द्या एखादा शाहरुख खान, त्यासाठी माझी छोटी मोठी व्हायला लागली. तोपर्यंत तर काय होणार नाही तसं. जोपर्यंत मला हे वाटत नाही तोपर्यंत मी माझं काम करत राहणार आहे. जोपर्यंत साथ आहे तोपर्यंत हे होत राहणार आहे. दरवर्षी मुलं ते प्रेम देतात. आय थिंक गेल्या वर्षी पण दिलं होतं. माझ्या 2-3 वर्षात मी पोरांना सांगितलं हे सगळं बंद करा. गुरुपौर्णिमा, शिक्षक दिन, वाढदिवस यातली कुठलीही गोष्ट माझ्या क्लासमध्ये तुम्ही करायची नाही. गेल्या वर्षी केला होता वाटतं कार्यक्रम. काही वर्षी तुम्ही जो काही कार्यक्रम केला प्रत्येकाने स्वतःच्या खारीचा वाटा उचलला. काहींनी बघायची भूमिका घेतली असतील असे पण दर्शक लागतात. काही जणांनी हिम्मत करून इथं भाषण केली असतील. झटपट करत व्हायला स्टेज डेअरिंग लागतं. आपण एक संधी नंतर देऊ सगळ्यांना. आज गोड बोललाय. मी जो प्रोग्राम 3 वर्षापूर्वी राबवायचो तो प्रोग्राम यावर्षी राबवू. त्या दिवशी आपण ते अनाउन्स करू. छोटी गोष्ट आहे का, प्रत्येकाने एक आठवडाभर वेळ घ्यायचा. तुम्हाला जे काही द्यायचंय क्लास बद्दल त्याच्यात लिहायचं. तुमचं नाव टाकायचं नाही. का नाही नाव टाकायचं, तुम्ही काही बोलू शकता. तुम्हाला वाटलं ना की तुम्ही फुकट भाव खाता तर तुम्ही त्यात लिहा. तुम्हाला जर असं वाटलं की काही चांगल्या गोष्टी करताय तर नक्की सांगा. आणि स्पेशल मेन्शन करा की ही गोष्ट क्लासमध्ये माझ्यासाठी जर तुम्ही करू शकत असाल तर करा. तुम्हाला इनडायरेक्ट लक्षात येईल तुमच्यासाठी हे काम चालू झालेलं आहे. कदाचित त्या गोष्टीचा मला फायदा झाला होता. पहिल्यांदा मी हा उपक्रम राबवला त्या वर्षी आपल्याकडे 88% पुढे 6 पोरं होते. आणि तो प्रोग्राम मी जाणीवपूर्वक राबवला होता. त्या वर्षी पहिला नंबर 89%, दुसरा कितीचा होता 11वीला 72चा. ती रात्र जागून काढली. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आलेला उपाय हा होता. काय चुकतंय माझं ते सांगा. तुमचं काय चुकतंय ते लिहा त्याच्यात. आणि मग आम्हाला तुमच्यासाठी काय करता येईल ते आपण करू. आज आपण ते अनाउन्स करू. बॉक्स ठेवला जाईल इथे. तो बॉक्स इथं ज्यावेळेस ठेवला जाईल त्या दिवशी कॅमेरे बंद असतील. तुम्ही त्या बॉक्स मध्ये तुमचे जे काही फिलिंग्स असतील त्या टाकायचे. 11वी वाल्यांना पण ते होईल आणि 12वी वाल्यांना पण ते होईल. त्या सगळ्या गोष्टी वाचल्या जातील. चुकीच्या असतील, तुम्ही दिलेली चूक, मी मगाशी काही सांगितलं, तुम्ही सांगितलेली चूक म्हणून मी ते स्वीकारेल. तुम्ही सांगितलेली इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी तुमच्याकडून जर आलं सर दररोज एक टेस्ट घ्या. तुमच्याकडून येत नाही तर आय विल एक्सेप्ट इट. लक्षात येते. तुम्ही कुठली पण एखादी गोष्ट सांगा आणि मला जर वाटली ती बरोबर आहे आणि ही खरंच व्हायला पाहिजे तर ती तुमच्या बाबतीत नक्की होईल. हा शब्द मी तुम्हाला देतो. याच्यापूर्वी आता कसं असतं जी गोष्ट आपण करत नाही त्याचा शब्द द्यायचा असतो. मला असं वाटतं की 13-14 वर्ष जे काही काम करतोय नक्की किती हेच मला कळत नाही. 2006 ला ऍक्च्युली माझं रिअल संस्था. त्याच वर्षी मी बाकी क्लास चालू केले होते. आता 2024 आहे. 18-19 वर्ष झालं मी याच्यात काम करतोय. खूप कमी वयात मी याच्यात उतरलो. खूप चांगल्या गोष्टी मिळाल्या. मुलांनी गोष्टी खूप भरभरून दिल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं
माणूस म्हणून जी काही सुधारणा झाली माझ्यात, त्याच्यात मी शिक्षक असणं ही गोष्ट मला काय मदत करत राहिली. लोकांना रिग्रेट होतं की बाबा माझ्यासारख्या माणसाने ज्याने नोकरी सोडली, गव्हर्नमेंटची नोकरी सोडली, ज्याला लोक आता पैसे भरायला तयार असतात, ज्याने स्वतःचं खूप चांगलं शिक्षण सोडलं, तो पाठीमागे वळून बघतो आणि विचार करतो की काय दिलं या क्षेत्राने मला. हा प्रश्न मला अलीकडे सारखा पडत पण असतो. पण आजच्या सारखे दिवस आयुष्यात घडून जातात, तुमच्यासारखी पोरं येऊन जातात. मी 2 महिन्यापूर्वी 1 महिन्यापूर्वी अमर बाबळे नावाच्या माझ्या एका विद्यार्थ्याच्या लग्नाला गेलो होतो. त्यावेळेस ऑलमोस्ट 14-15 पोरं त्या बॅचची होती. ती प्रत्येक पोरं येऊन बोललं, आम्ही एकत्र फोटो काढला. ते फोटो महत्वाचा नव्हता, पण ती पोरं ज्या पद्धतीने माझ्यापाशी आली, काही जणांतर जेवताना उठून आणली, नंतर जेवसर आले. कधीतरी याची जाणीव होती की आपण चांगलं काम करतो. वाईटात नेहमी चांगलं करतं बाळांनो. आजचा हा प्रसंग परत एकदा जाणीव करून देतो की तुमच्यासाठी मी महत्वाचा आहे आणि माझ्यासाठी तुम्ही महत्वाचे आहात. मी नेहमी असं म्हणत आलेलो आहे, माझी मेहनत तुम्ही वाया जाऊन द्यायची नाही. माझी मेहनत आमची सगळ्यांची. जोपर्यंत मी एकटा होतो त्यावेळेस माझी, आता सर पण आहेत माझ्याबरोबर, आमची मेहनत तुम्ही वाया जाऊन द्यायची नाही. पण त्याच वेळेस तुमची मेहनत मी आणि आम्ही वाया जाऊन देणार नाही, हा तुम्हाला शब्द आहे. तुमचं बेस्ट द्या, या भागातलं सगळ्यात बेस्ट तुम्हाला मिळेल की माझ्याकडून तुम्हाला शब्द आहे. फक्त फिजिकली नाही की बाबा चला चांगला बोर्ड आणला, कॅमेरा आणला, ऍप दिलं, ऍपवर व्हिडिओज आले, काही बुकलेट येतील, क्वेश्चन्स येतील, ते सगळं होईल. पण याच्या व्यतिरिक्त इथे जे जे तुमच्यासाठी म्हणून बेस्ट आहे आणि ज्याची तुम्हाला आमच्याकडून अपेक्षा आहे, आर्थिकदृष्ट्या परवडणारा निकष असेल आणि मला थोडं जरी वाटतं की मला परवडू शकतं तर तुमच्यासाठी केलं जाईल. हा विश्वास मी तुम्हाला या दिवसाच्या निमित्ताने देतो. आज तुम्ही माझा, सरांचा, मॅडमचा, पार्टीचा जो काही छोटेखानी सत्कार केला त्याच्यासाठी मी तुमचा ऋणी आहे. ज्यांनी कोणी इथं मनोगत व्यक्त केलं त्यांचा मी ऋणी आहे. आणि याच्यात त्याच्यापेक्षा जास्त पोर अशी आहेत की ज्यांच्या मनात त्याच्यापेक्षा जास्त फिलिंग आहे, पण इथं आल्यानंतर थरथर कापते. म्हणून ते त्यांनी बोलल्या नाही, त्या तुमच्या नजरेत दिसतात. म्हणून तुम्हाला मी आत आल्यानंतर उभारायची गरज नाही. आपल्यावर आपल्या माणसांचा जीव किती असतो याच्या सर्टिफिकेटची गरज नसते. जसं मी तुमच्यासाठी किती महत्वाचा आहे, मला नाही वाटत मी सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं, आणि तुमच्यासाठी मी किती महत्वाचा आहे याचं सर्टिफिकेट मी तुम्हाला कधी मागणार नाही. आणि ते बरोबर नसतं. हे कधी कधी काही गोष्टी इमोशन्स असतात, त्या इमोशननीच ओळखायच्या असतात. पण त्या नेहमीच माझ्या बाबतीत मुलांच्या बाजूने चांगल्या राहिलेल्या आहेत. मला याची कायम मी याचा ऋणी राहील. तुम्ही आहात म्हणून मी आहे. जोपर्यंत तुम्ही असताल माझ्याबरोबर तोपर्यंत मी राहणार आहे. तुम्ही किती जरी ठरवलं माझी छत्री उडवायची, मला माहिती आहे अजून एक हात असणार आहे, तो माझ्यावर डोक्यावर परत एक छत्री घेऊन उभा असणार आहे, तो तुमचा असणार याची मला पूर्ण खात्री आहे. जो काही तुम्ही आम्हाला मान दिला त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. आणि आजच्या दिवसानिमित्तानं मला जे काही तुमच्यासाठी एखाद्या वर्षात करणं शक्य आहे ते मी तुमच्यासाठी करण्याचा प्रयत्न करेन. आणि हा एक दिवस आहे, तुम्ही साधतो. निलेश शिपरकर पासून शिपरकर सर ही ओळख निर्माण होण्यामध्ये आजच्या प्रवास आतापर्यंतच्या प्रवासात जेवढे विद्यार्थी माझ्या आयुष्यात येऊन गेले ते सगळेच महत्त्वाचे आहेत. आज मी त्यांचा आभार या दिवसाच्या निमित्ताने बाळगू शकतो, त्यांचा अभिमान, त्यांचा आभार मानू शकतो एवढे देखील. आणि वेळ घेऊन ज्यांनी कोणी हे दिलं मला तयार करून ते मला आवडले एवढं मी खात्री करून सांगू शकतो. आणि ती कविता माझ्यासाठी खूप महत्त्वाची. याच्या वेदना तुझ्या मनात होऊ दे, वार तुझ्या कष्टाचा प्रत्येक क्षणात होऊ दे. अशक्य सुद्धा म्हणे मी शक्य आहे, गर्व तुझ्या बुद्धीच्या मी पडा दे. कदाचित जी गोष्ट मला रिव्हील करायची नाही ती मी सांगतो. जर तुमच्या नशिबात असेल, माझ्या नशिबात असेल, अजून 7-8 महिन्यानंतर तुमची आणि माझी निवड जरा वेगळ्या नात्यातून असेल, एवढं मी तुम्हाला खात्री करून सांगू शकतो. आजचा दिवस आपल्यासाठी खास आहे, ठीक आहे.